माथेरान हे मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे आणि हक्काचे हिल स्टेशन. इकडचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 100 वर्षांहून जुनी माउंटन टॉय ट्रेन. इथे मस्त आम्ही घोड्यावरून तासनतास फिरलो. माथेरानमध्ये काय काय बघायचे, त्याच्यासाठी किती खर्च येतो आणि आम्ही राहिलो कुठे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. समस्त रेस्टॉरंट आवडलं मला माथेरान. गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपण फायनली माथेरानला पोचलेलो आहे. हा आहे दस्तुरी पॉईंट. इथे पूर्ण पार्किंग लॉट एरिया आहे. हा 2 व्हीलरचा आहे आणि त्या साईडला 4 व्हीलरचा आहे. तर आत्ता आपण माथेरानला तर पोचलेलो आहे. पार्किंग लॉटचे पैसे पे केले. आता एंट्री फी आपण भरूया. आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11:25. 12ची टॉय ट्रेन आहे. तर चला आपल्याला तिकीट मिळतं आहे का बघूया आणि आपण कंटिन्यू करू. सोबत वाईफ आणि आकाश पण आहे. पार्किंग लॉट एरिया आणि इथे आहे माथेरानचं एंट्रन्स दस्तुरी पॉईंटवर. इथे एंट्री फी आणि टॉय ट्रेनच्या तिकीटसाठी कॅश कॅरी करा. ऑनलाईन पेमेंट ॲक्सेप्ट होत नाही. 2 ॲडल्ट 50 रुपये ईच आणि 1 चाइल्ड 25. आकाश मी आणि वाईफ आम्ही फायनली माथेरानला पोचलेलो आहोत. आणि हे पूर्ण एंट्रन्सच्या पुढे, दस्तुरी पॉईंटच्या पुढे अमन लॉज पॉईंटपर्यंत जाताना पूर्ण जाळीचं कंपाऊंड केलं आहे माकडांच्या त्रासापासून वाचण्यासाठी. अमन लॉज 0.75 किलोमीटर. ते पूर्ण रानमेवा वगैरे लागला आहे. स्टॉल आहेत. दस्तुरी पॉईंटवरती आपण एंट्री केल्यानंतर अमन लॉज रेल्वे स्टेशन हार्डली 0.75 किलोमीटरवर आहे. आपण वॉक पण घेऊ शकतो. आणि इकडेच ई रिक्षाचे पण ऑप्शन अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर घोड्यांचे पण ऑप्शन अवेलेबल आहेत तुम्ही प्रॉपर माथेरानला जाण्यासाठी. आणि हातगाडीचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. तर तुम्ही काही पण प्रिफर करू शकता. बट आम्ही आता प्रिफर करतो आहे टॉय ट्रेन. आता वाजलेले आहेत 11:40. 12ची आहे. इथे तिकीट काउंटर आहे ना, बुक आहे. हे आहे ट्रेनचं टाइम टेबल. फर्स्ट क्लास 95, सेकंड क्लास 55 रुपीज. आता आम्ही 12 वाजताची ट्रेन पकडतोय. टॉय ट्रेन आलेली आहे. बट बॅड लक आहे की आम्हाला तिकीट भेटलेलं नाही आहे. बट आकाशला दाखवायचं होतं. आता बघू 2:15ची आहे, त्याचं तिकीट मिळतं आहे का. लिमिटेड सीट्स असतात, हाच प्रॉब्लेम आहे. आणि माथेरानला आज ऑड डेला पण एवढी गर्दी. आकाश फुल खुश झाला, पण त्याला माहिती नाही की ह्याच्यामध्ये आपण बसायचं नाही. 12ची ट्रेन होती. ते मी काउंटरवर उभा होतो आणि माझ्या पुढे 2-3 जणं असतील आणि काउंटर क्लोज झाला कारण सीट्स फुल झालेल्या ट्रेनच्या. तर आता मला तरी ट्रेनने जायचं आहे आणि मुलाला पण ट्रेनने जायचं होतं. तर मग आता तिसरं ऑप्शन आहे 2:15ची ट्रेन. तर हेच सांगायचं होतं की तुम्ही जर इकडे आलात तर ट्रेनचा टायमिंग समजा 12चा असेल तर तुम्ही 11ला इकडे आलात ह्या स्पॉटवर, म्हणजेच अमन लॉज रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर, तर बेटर राहील. तुम्हाला तिकीट मिळण्याचे चान्सेस हाय असतात. नाहीतर जर तुम्ही लेट आलात म्हणजे म्हणतात ना ऑन टाईम ट्रेनच्या, तर मे बी ट्रेन तोपर्यंत फुल झालेली असते. ते आकाश वेट करून करून वैतागला आहे. वाईफ पण वैतागली आणि मी पण वैतागले थोडंसं. बट आता म्हणालो एवढा वेळ वाट बघितलीच आहे तर ट्रेनने जाऊ. 3 तिकीट घेतलेले आहेत फर्स्ट क्लासचे. फर्स्ट क्लासचं आहे 95 रुपीज आणि 5 वर्षाच्या मुलांना पण फुल तिकीट असतं. आता आकाशचं एज आहे अबाव 6 इयर, त्यामुळे फुल घेतलेलं आहे. तर आता 3 तिकीट घेतले. चला आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊन उभं राहू.
फायनली लॉंग वेटिंग नंतर आम्ही बसलेलो आहोत. फायनली जर्नी स्टार्ट झालेली आहे. अमन लॉजवरनं ट्रेन निघालेली. बाय आकाश. इकडे इकडे आकाश बाहेर बघ बाहेर. इकडे बाय. सी यू. आकाश बाय कर. बाय आकाश मोबाईलमध्ये इकडे. बाय 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 बाय. सी यू एव्हरीवन. ये फुल आरामात चालली आहे ट्रेन. प्रत्येकाला फुल शूट करण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, शॉट घेण्यासाठी, रील बनवण्यासाठी फुल टाईम देत आहे. एकदम आरामात. जबरदस्त, खतरनाक. हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट्स, रूम्स, होमस्टे अवेलेबल आहे. फुल आरामात चाललेली आहे. जवळजवळ 20 मिनिटाची जर्नी आहे. माथेरान रेल्वे स्टेशन आलेलो आहोत आम्ही. हार्डली एक 15 मिनिटाची जर्नी होती. 15 मिनिटातच पोचलेलो आहोत. 15 ते 20 मिनटं मॅक्स टू मॅक्स. तर आपली माथेरान रेल्वे स्टेशनवर एंट्री झालेली. फायनली माथेरानला आम्ही पोहोचलेलो आहोत. आता थोडंसं काहीतरी खाऊ आणि सगळ्यात पहिले स्टे शोधूया. चला, कारण आकाश पण खाल्लं नाही आहे. चला खाऊन घेऊ. तर दुपारी 1-2:30 वाजता आम्ही पोहोचलो आणि मी मार्केटमध्ये आलो आणि मार्केटमध्ये मी स्टेसाठी हॉटेल शोधलो. तर इथे एक हॉटेल आमंत्रण म्हणून आहे, होमस्टे आहे. तर मला एकदम बेस्ट अफोर्डेबल प्राईजमध्ये AC रूम मिळालं आहे आणि विथ TV आहे, फ्री वायफाय, त्याच्यानंतर थंड गरम पाण्याची व्यवस्था आहे. वॉशरूम पण एकदम ऑसम आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाले. तर रूमची टूर मी तुम्हाला थोड्या वेळाने देतो, कारण आता आम्ही तिथे सामान ठेवलं आणि आता आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही. तर पहिले आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊ आणि मग तिकडनंच 3 पॉईंट तरी एक्सप्लोअर करायचे. एक इको पॉईंट, सनसेट पॉईंट आणि अजून एक तो तलाव आहे तो पॉईंट. ते 3 पॉईंट एक्सप्लोअर करायचे. हा माथेरानचा प्रॉपर मार्केट एरिया. इथेच बाजूला 1 मिनिटावरती रेल्वे स्टेशन आहे आणि इथे आपलं स्टे आहे इथून 2 मिनिटावरती. तर एकदमच प्रॉपर मार्केटमध्ये, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता थोड्या वेळाने मी तुम्हाला रूम टूर पण करवतो. जबरदस्त भूक लागलेली. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. माझ्यामध्ये फक्त पाण्यावरतीच होतं आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये इडली खाल्लेली नेरळला खाल्ली. त्याच्यानंतर आत्ता जेवतो आहे. तर मस्त भूक लागली आणि रेल्वे स्टेशनच्या समोरच हॉटेल आहे. आय थिंक हॉटेलचं नाव रंगोली आहे. प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर तिकडे आलो. तर आता मस्त ऑर्डर केलं आहे मसाला पापड, आकाशसाठी प्लेन दाल खिचडी आणि आमच्यासाठी तडका दाल खिचडी. कारण उन्हातनं आता मला जास्त स्पायसी खाण्याची इच्छा नाही. रात्री आपण काहीतरी नॉनव्हेज ट्राय करू. तडका दाल खिचडी, ही आकाशसाठी साधी दाल खिचडी, लोणचं, कांदा पापड, मसाला पापड.
आकाश जेवतोय. चला, आकाश पापडवर तुटून पडला. चला खाऊन घेऊ. तर आता टेस्ट कशी आहे ते सांगतो, म्हणजे फूड कसं आहे इकडचं. टेस्ट वाईज तरी मी 10मध्ये तुम्हाला सांगू एक 7 ते 8 मार्क्स दे. चांगली आहे, खाण्यासारखं आहे, मस्त आहे. जय गणेश रेस्टॉरंट रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे. टोटल बिल झालेलं आहे 580 रुपीज. तर टेस्ट वाईज पण ओके होतं, मस्त आहे. माथेरानमध्ये काही मेन पॉईंट फिरण्यासाठी म्हणजे चार्लेट पॉईंट, एको पॉईंट, लेक पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असे काही मेन पॉईंट मिळून टोटल 12 पॉईंट बघण्यासाठी आम्ही 2 घोड्यांसाठी विचारले. सुरुवातीला त्यांनी आम्हाला 2400 सांगितले, म्हणजेच एका घोड्याचे 1200 रुपये. पण नेगोशिएट केल्यानंतर तेच 2 घोडे आम्हाला 1700मध्ये मिळाले, म्हणजेच पर घोडा 850 रुपये आम्ही त्यांना पे केले. हे संगा बसली घोड्यावर, टक टक, फुल हायटेड घोडे. आणि इथे आकाश बसलाय. आकाश से ना लकड़ी की काठी. गॅप लागली, हानी लागायची. ओके. तर आदिवासी लोक चंद्राचं रात्री मन निघतं ना, म्हणजे मून लाईट मध्ये हानी निघतं, त्याला हनीमून पॉईंट म्हणतात. ओके. कपलवाला हनीमून पॉईंट हे स्पेसिफिक हर एक पॉईंटला जे बनवले त्याला एक एक रिझन दिले. ओके, मग ते आदिवासी रोप लावून तिथे उतरून येतात. समोरचं झाड आहे ना, ते मावशी लावतात, खाली प्लॅन करतात. ते मावशी लोक चालले, आदिवासी लोक ओके त्यांचे पोते वडी म्हणजे नवरे हां. उतरतात ते उतरतात तिथे. आणि आता काय आलं, आता नॉर्मल गोष्ट आहे की तिकडचं मध आग्याचे आणि ते नवाचे लागते. हां झाडांमध्ये पण लागायला लागले. आता आजकाल जास्त करून फॉरेस्ट झाडाची वेगवेगळ्या असतात हां. त्यांच्यामध्ये पण मध लागलेले असतात, तिथं पण लागतात. ओके ओके, म्हणून त्याला हानी. हनीमून बोल. पहिलं खाली बी उतरून बघायचे, आता घोड्यानं पण बोलू शकतात. म्हणून ऑलमोस्ट सगळे घोड्यानं. ओके ओके सेम साईड. ओके. इन शॉर्ट म्हणजे तिकडनं मध निघतं म्हणून हे हनीमून पॉईंट. ओके, इंटरेस्टिंग. तर किंग जॉर्ज पॉईंट इथून 0.2 किलोमीटर आणि राईट साईडला 0.5 वरती एको पॉईंट. तर चला आपण पहिले आता किंग जॉर्ज पॉईंटला जाऊया. तर घोड्यावरनं मस्त राईड केली. तर मी पण म्हणजे मी लहानपणी पप्पांबरोबर असताना आम्ही बसलेलो, बट आता बऱ्याच वर्षानंतर बसलो. माझ्या मते संगा फर्स्ट टाईम बसलेली. तर कसा होता एक्सपिरियन्स? मजा आली, थोडी भीती पण वाटत होती, हां, पण नंतर कॉन्फिडन्स आला. बरं वाटलं. फायनली आम्ही पहिल्या पॉईंटच्या इथे पोचलेलो आहोत. सुपर्ब. हात पकडा त्याचा. वाव, ऑसम वेदर झालेलं आहे. किंग जॉर्ज पॉईंटवर आलेलो. थंड पाणी. तर तिकडे एक आहे स्टॉल, कॅन्टीन आहे, मॅगी वगैरे सगळं मिळतं, लेमन सोडा वगैरे. तर आता मी 2 लिंबू पाणी घेतलेत. वेल टॉमॅटो. आकाश मस्त ट्रेक करतोय. त्याला गावाला रानात फिरायची सवय आहे, त्यामुळे तो मस्त ट्रेक करतोय. गुड बॉय, स्ट्रॉंग बॉय, गुड बॉय. जा पुढे आकाश. एको पॉइंटला पोहोचलेलो आहोत. समोरच एकदम उभ्या कड्या आहे
आता बघूया इकडे एक्सपेरिमेंट करू. तर आता आमचा जो घोडा आम्ही घेतलेला तो सांगत होता पहिले खूप आवाज पॉवरफुल यायचा किंवा प्रतिध्वनी खूप चांगल्या प्रकारे येतो, बट जेव्हापासून लँडस्लायडिंग वगैरे झाली थोडं कमी येतो. बट आपण ट्राय करू. आता वाईफ ओरडते, बघूया एको येतोय का जोरात. आता मी ट्राय करून बघतो, बघूया आवाज एको येतो. आकाश लाईट थांब, ह्या साईडला येतो. आकाश आला ना, पॉवरफुल आला. आता आकाश ओरडला डॅडी. मी से डॅडीने तुला आवाज दिला ना. तर हा आहे इको पॉइंट. या कड्यांवरती आपला आवाज आपटून प्रतिध्वनी येतो. इको पॉइंटच्या बाहेरच समोरच शिव संग्रहालय आहे. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल. एंट्री फी 10 रुपीज. चल. टगडक टगडक घड होगा. असे थोडे वरती वरच्या बाजूला असं पुढे दाबण्यासाठी. फिशिंग करतात इथे गावातले लोकल. पाणी पूर्ण कमी झालंय. मॉन्सूनमध्ये हा ओव्हरफ्लो होतो आणि याचाच वॉटरफॉलमध्ये कन्वर्ट होतो. हेच पाणी इथून ओव्हरफ्लो होऊन इथून वॉटरफॉल जातो. तर फायनली आपण आपल्या लास्ट पॉईंटवर आजच्या पोचलेलो आहे, सिलिया पॉईंट, जो सनसेट पॉईंट आहे. तर आता इकडे आपण थोडा वेळ सनसेट बघू. माझ्या मते सनसेट तर दिसणार नाही कारण पूर्ण ढगाळ वातावरण आहे, बट व्ह्यू ऑसम आहे. इथे थोडा वेळ 5 मिनटं स्पेंड करू आणि अंधार होण्याच्या आत आपण आपल्या रूमच्या जवळ जाऊ. चला. आकाश आणि वाईफ पुढे चालले.
हा माथेरान मार्केटमधनं येणारा रोड. आमंत्रण कॉर्नर व्हेज नॉनव्हेज आणि यांचंच होमस्टे पण आहे. हा खालती त्यांचा रेस्टॉरंट एरिया आहे. आणि हा वरती रूमकडे जाणारा जिना. इथून आपण वरती आलो. की आपण वरती त्यांचे 3 रूम आहेत टोटल. हा बाल्कनीचा पूर्ण एरिया. तर आता मी हॉटेलवरती आलेलो आहे. तर ही हॉटेलची बाल्कनी आहे पूर्ण. इथे सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे त्यांनी. इथे मागे बसायला चेअर वगैरे दिलेले आहेत. तर तुम्ही इकडे मस्त डिनर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेंड्सबरोबर आले असाल तर तुमचं ड्रिंक्स एन्जॉय करू शकता. आता मी तुम्हाला रूम दाखवतो जी मला एकदम बेस्ट अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाली. ते पण माथेरानच्या सेंटर मार्केटमध्ये मिळालेले. म्हणजे इथून मला मार्केट लिटरली दिसतंय. एवढं जवळ आहे. म्हणजे रेल्वे स्टेशनच्या एकदम वॉकिंग 2 मिनटाच्या अंतरावरती हे रूम आहे. आणि त्यांनी सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे. आणि असं काही पूर्ण बाल्कनी आहे. तुम्ही इथे लंच डिनर करू शकता. ठीक आहे, बऱ्यापैकी स्पेस आहे. 3च रूम आहेत त्यांच्याकडे. होमस्टे आहे हा. पण आम्हाला मस्त अफोर्डेबल. मला रूम स्पेशली खूप आवडले. तर असा रूमचा एंट्रन्स आहे. इथे गरम पाण्याच्या गिझरची त्यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि इथून एंट्रन्स आहे. आता मी तुम्हाला रूम दाखवतो. मस्त मोठा बेड आहे, किंग साईज. 3 जण आरामात झोपू शकतात. TV आहे. AC दिलेला आहे. फॅन आहे. प्रॉपर वरती वर्क केलेलं आहे. रूम एकदम नवीन आहे. समोर मस्त मिरर दिला आहे. वरती लाईट पण दिलेला आहे. मला रूम स्पेशली खूप आवडले. खालती तुम्हाला ग्लासेस, पाण्याची बॉटल वगैरे ते दिलेलं आहे. चार्जिंग पॉईंट आहे इथे. इथे पण तुम्हाला सगळे स्विचेस आणि चार्जिंग पॉईंट दिले. एक्स्ट्रा मॅट्रेस दिले तुम्हाला जर हवे असतील तर. चेअर आहे. आणि असा काही तुम्हाला तुमचं स्टोरेज सामान ठेवण्यासाठी दिलेलं आहे. तर आम्ही आमच्या बॅग्स, हेल्मेट, टॉवेल्स वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि हा रूमचा एंट्रन्स आहे. आणि बाजूलाच आहे बाथरूम. आता मी तुम्हाला बाथरूम दाखवतो. बाथरूम पण खूप प्रशस्त आणि नीट अँड क्लीन आहे. तर असं बाथरूम आहे. स्टूल दिलेला आहे. बादली आहे. थंड गरम पाण्याची व्यवस्था आहे. इथे मिरर दिलेला आहे तुम्हाला. तर हे कर्टन्स आहेत. असे साईडला केले मी आता. ओके, जरा ओपन करतो थोडा वेळा करतो कारण मच्छर येऊ शकतात. हे हा रूमच्या बाहेर व्ह्यू आहे. हा पूर्ण मार्केट एरिया. तर असं काही रूम आहे. मला स्पेशली खूप आवडलं. मेन प्लस पॉईंट आहे की माथेरानच्या सेंटर हार्टमध्ये हा रूम आहे. हे होमस्टे आहे. आणि एकदम नीट अँड क्लीन रूम आहे. आणि हे मला मस्त एकदम अफोर्डेबल प्राईस. म्हणजे मला 1 नाईटसाठी ॲज अ कपल आमच्यासाठी हे रूम मला मिळालेलं आहे 1200 रुपये पर नाईटमध्ये. तर त्यांचंच खाली रेस्टॉरंट पण आहे. म्हणजे तुम्ही वरती रूम आहेत आणि खाली त्यांचं हॉटेल आहे. तर तिकडे तुम्हाला लंच डिनर पण सर्व केलं जातं. तुम्हाला रूमवर हवं असेल तर ते रूमवर पण पोचवतात. तर असं आहे. तर मला हे पर्सनली खूप आवडलं. आणि हे मी डेफिनेटली रेकमेंड करेन जर तुम्ही माथेरानला आलेला असाल तर. आपले त्यांचे या हॉटेलचे जे ओनर आहेत ते पण आपल्यासोबत आहेत. तर जरा त्यांच्याकडनंच माहिती घेऊया. सर तुमचं नाव सांगा तुम्ही. माझं नाव मनोज जांभळे. ओके मी 26 वर्ष झाली या व्यवसायात आहे. ओके 99 मी रेस्टॉरंट चालू छोटं. ओके त्यानंतर मी माझी मिसेस हां. महत्त्वाचा वाटा आहे.
आणि ती मला एक विचारायचं होतं, तुमच्या इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही सर्व केले जातात? हो दोन्ही नॉनव्हेजमध्ये स्पेशालिटी आहे. नॉनव्हेजमध्ये फिश चालू करणारा माणूस मी पहिला आहे. ओके माझ्याकडलं फिश हे विकलंच जात नव्हतं, कोणत्याच रेस्टॉरंटमध्ये नव्हतं. ओके फाईन. सुरुवातीला फिश चालू केली अक्षरशः आम्ही मुंबईवरून भाऊचा धक्का तिथून गुरुवारी जाऊन तिकडनं फिश. ओके ओके ओके. म्हणजे आता इकडे भरपूर रेस्टॉरंट झाले त्यावेळेला मोनोपोली होती माझी. ओके इव्हन वेटिंग लागायची. आता तर भरपूर साधारण काय हा बिझनेसच वाढलेला आहे. ओके. म्हणजे तुमच्या इथे बांगडा थाली, सुरमई थाली, पापलेट थाली, कोळंबी थाली वगैरे हे सगळं प्रकार मिळतात. चिकन थाली वगैरे जे असतं ते पण आहे चिकन आहे, आपल्याकडे. मटन आहे. चिकन आणि मटन दोन्ही मिळतं. स्वतः खरेदी असते माझी. ओके. फिश, चिकन, मटन स्वतः खरेदी असते. त्यामुळे मी गिरायकाला पण सांगतो, गॅरंटीने सांगतो, तुम्ही फ्रेश आहे. फ्रेश खा आणि ओके. कधी कंप्लेंट येणार. आणि व्हेज थाली पण असते हो, तुमच्याकडे. veg पण. आणि मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, इव्हनिंगचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं तुम्ही जे रेग्युलर जे वडापाव वगैरे जे काय. रेग्युलर देतो. ओके. आणि सर मला अजून एक विचारायचं होतं, आता तुमच्याकडे 4 रूम आहेत, तर मला या 4 रूमचा वीकडेला रेट काय असतो साधारण? म्हणजे फ्लक्च्युएट होत असेल मे बी सीझनप्रमाणे, बट तरी एक रेंज मला सांगा की बाबा 1200 ते 1300 असतो, 1400 असतो, कसं? मिनिमम 1200 मिनिमम धरून चालवतो. ओके. वीकडेजला 1200 पासून ते इव्हन 3000 पर्यंत, नॉट ओव्हर दॅन 3000. नॉट ओव्हर. मॅक्झिमम 3000 पर्यंत एकदम ओव्हर क्राऊडेड असेल किंवा म्हणजे क्रिसमस 31st वगैरे असं काय असेल तर. आणि नॉर्मल सॅटर्डे संडेला काय रेट? संडेला 1500-2000. 1500 ते 2000च्या रेंजमध्ये असेल. डिपेंड. 2+1 आहे तर मग आपण ते 500 रुपये. करेक्ट. म्हणजे मी असं पकडून चाललो तर वीकडेजला 1200 ते 1500च्या रेंजमध्ये आणि सॅटर्डे 1500 ते 2000च्या रेंजमध्ये, याच रेंजमध्ये असतं. आणि जेव्हा एकदम फेस्टिवल सीझन असतं, लॉंग विकेंड असतो, तेव्हा मे बी 2500-3000, डिपेंड्स ऑन क्राऊड. रात्रीचे वाजलेले आहेत 9 आणि आम्ही आता चाललो आहे मार्केटमध्ये फेरफटका मारायला. बघूया काहीतरी हँकी फँकी खाऊया पण ठिकाणी. मागे वाईफ आणि आकाश. वातावरण खूप छान आहे, थंड आहे आणि म्हणतात ना पॉझिटिव्ह वाईब्स वाटत आहेत पूर्ण एन्व्हायरमेंटमध्ये. थोडं मला गोव्याचा फील पण येतो. पूर्ण दोन्ही रोडच्या साईडला शॉप्स आहेत, म्युझिक चालू आहेत रेस्टॉरंट्समध्ये, बरेच काय छोटे मोठे मॅग्नेट्स, नंतर पर्स, चप्पल, गेम झोन, मस्त रेस्टॉरंट्स. आवडलं मला माथेरान. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 9:15 आणि आम्ही आता परत एकदा मार्केटमध्ये आलो जरा ब्रेकफास्ट करायला आणि 11 वाजता आपलं चेकआउट आहे. माथेरानच्या मार्केटमध्येच हे सॅक्विल रिफ्रेशमेंट म्हणून हॉटेल आहे. इथे सगळं ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं मिळतं. मार्केटमध्येच आहे आणि हे 70 वर्ष जुनं हॉटेल आहे, खूप जुनं हॉटेल आहे. तर चला इथे काहीतरी ब्रेकफास्ट करून घेऊया. आकाश आणि वाईफ बसलेत आणि या हॉटेलमध्ये हे बघा हा बंब ठेवला आहे, जुन्या काळातलं पाणी गरम करायचं. तांब्या पितळेची भांडी आहेत पूर्ण, वरवंटा वगैरे. सकाळी यांचा मेनू आयटम आहे. आणि आपला मिसळ पाव आला आहे आणि मिसळमध्ये आहे कडधान्य, चवळी आहे. हां चवळी. ओके, चवळीची मिसळ मस्त. आकाशसाठी डोसा आलेला आहे. आता मी पोह्यांची वाट बघतो. पोहे आलेले आहेत एकदम गरम. तर फायनली चेकआउट केलेलं आहे आणि सकाळचे वाजलेले 11:15. टॉय ट्रेनसाठी मी क्यूमध्ये उभा होतो, बट 2 माणसं समोर उभे असतानाच ट्रेन फुल झाली. त्यामुळे आता चालतच निघतो आहे अमन लॉजपर्यंत. 15-20 मिनटाचा वॉक आहे, प्रॉपर रोड पण आहे. तर तिथे आता चाललो आहे आणि आता हा व्हिडिओ पण मी इथेच एंड करत आहे. तर व्हिडिओ एंड करायच्या आधी मला 2 गोष्टी सांगायच्या ज्या मी एक्सपिरियन्स केल्या. एक तर तुम्ही विकेंडला यायचं अवॉइड करा, कारण विकेंडला जेव्हा तुम्ही येता तेव्हा इथे खूप ट्रॅफिक असते, पार्किंगचे इश्यू असतात आणि रेट्स पण खूप हाय असतात.
तर त्यामुळे अवॉइड करा विकेंडला येण्याचं. ऑड डेला आलात तर वेल अँड गुड, तुम्हाला इथे पार्किंगसाठी वगैरे काही इश्यू नसतात, त्यामुळे तुम्हाला हॉटेल्स पण लवकर मिळतात. आणि सेकंड थिंग म्हणजे जो दस्तुरी पॉईंट आहे जिकडे आपण गाडी पार्क करतो तिकडनं हॉर्स किंवा हे बाकीचं काही घेऊ नका पॉईंट बघण्यासाठी वगैरे, कारण कॉस्ट खूप सांगतात. तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत त्यांच्या रेफरन्सने जर तुम्हाला कोणी भेटत असेल हॉर्सच्या राईडसाठी किंवा पॉईंट्स बघण्यासाठी तर त्यांच्याकडनं घ्या रेफरन्सने, किंवा तुम्ही नेगोशिएट केले तर ते 30-40% व्हॅल्यू रेड्यूस पण करतात. म्हणजे 1000 रुपये बोलतात बट ते 600मध्ये पण देतात. तर तुम्ही नेगोशिएट करा त्यांच्याबरोबर. तर हे 2 पॉईंट सांगायचे होते. तर आता परत पुन्हा भेटू अशाच नवीन ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये किंवा डेली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर, गुड बाय.